यानंतर जाणार आहोत साहित्य संमेलनामध्ये। यंदाच्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होणार आहे। संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। संमेलनाच्या समारोपाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हजेरी लावणार आहेत, त्यामुळे ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संध्याकाळी 4:30 वाजता खुलं अधिवेशन आणि समारोप होणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, आपण बघतोय की आज साहित्य संमेलनाचा समारोप होतोय। संदीप, समारोप होतोय, पण महत्त्वाची बातमी अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। यापूर्वी उद्घाटनाला ते येणार होते, पण उद्घाटनाच्या वेळेस त्यांनी सबब सांगितली होती की भाजपची बैठक आहे, त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक असल्यामुळे दिल्लीत असणार आहे। त्या आदल्या दिवशी ते वाराणसीत होते, त्यामुळे ते आले नव्हते। पण आता समारोपीय कार्यक्रमाला सुद्धा मुख्यमंत्री अनुपस्थित राहत आहेत, त्यामुळे राज्याच्या इतिहासामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला किंवा समारोपाला किंवा दरम्यान तिन्ही दिवसाच्या कुठल्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री न येण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे। आता नितीन गडकरी केंद्रीय मंत्री हे उपस्थित राहणार आहेत आणि ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडतील। यासोबतच मावळते अध्यक्ष जे ज्यांनी राजीनामा दिला, श्रीपाद भालचंद्र जोशी, त्यांनी आरोप केला की सर्वजण नयनतारा सहगल यांना न बोलवण्याबद्दल, निमंत्रण परत घेण्याबद्दल अनेक लोक खेद व्यक्त करत आहेत, पण त्यांनी जे लिखित भाषण पाठवलं ते लिखित भाषण का वाचत नाही। त्यामुळे आता समारोप संपायला अजून अवधी आहे आणि समारोपीय कार्यक्रम होतपर्यंत नयनतारा सहगल यांनी पाठवलेलं भाषण वाचलं जाणार आहे का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। अगदी प्रवीण, आज शेवटच्या दिवसाचे सगळे अपडेट आम्ही तुझ्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। दरम्यान श्रीपाद जोशींनी साहित्य महामंडळावरही टीका केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। आणि उद्घाटन समारंभापासूनच खलनायकाच्या भूमिकेमध्ये महामंडळ येत आहे आणि तत्कालीन अध्यक्ष म्हणून तुम्हाला खलनायक ठरवलं जात आहे। मुळात खलनायक नव्हे तर नयनतारा सहगल यांचं आमंत्रण रद्द करण्यामागे कोणती शक्ती होती आणि या संदर्भात संकेत काय तुम्ही देऊ इच्छिता? हे बघा, या विषयावर मी वारंवार बोलून झालेलं आहे, गेल्या आठवड्याभर तेच बोलतो आहे। आज महाराष्ट्र टाइम्सने माझी जी मुलाखत छापलेली आहे, या सगळ्यांमध्ये त्याची उत्तरं स्पष्ट आहे। मी माझ्या 45 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात कधीही कुठल्या संस्थेचं वा कुठल्या व्यक्तीचं नाव घेऊन कधीही निर्देश याकरता केलेला नाही की या व्यक्ती किंवा या संस्था ही मूळ नाही आहे समस्यांचं। या संमेलनाचं अर्थकारण हे मूळ आहे याचं। जर नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मागे घेतलं नसतं तर संमेलन झालंच नसतं, त्यामुळे तुम्हाला हृदयावरती दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला। पहिली गोष्ट अशी आहे की हा निर्णय महामंडळाचा नाही, हे मी घसा फोडून 4 दिवस सांगतोय। महामंडळाला या विषयावरती म्हणजे महामंडळाच्या अध्यक्षांनी जेव्हा सांगितलं होतं की हे सगळं आधी तुमच्या स्वागताध्यक्षांच्या लक्षात आणून द्या, याचे परिणाम लक्षात आणून द्या, तुम्हाला त्यांना सांगता येत नसेल तर मला घेऊन चला, मी समजावून सांगतो, हे सगळं का टाळण्यात आलं हे जरा विचारा ना पहिले। याच्यामागे कोण आहे हे सगळं टाळण्याच्या? हे कटकारस्थानं कोण रचत आहे? कोण आहे त्याचे सूत्रधार या कारस्थानांचे? हे प्रश्न मी वारंवार जे उपस्थित करतोय त्याची उत्तरं शोधा। बघूया पुढची बातमी। कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीची चर्चा प्रगतीपथावर असल्याची माहिती दिली आहे। तसंच निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारनं दिलेलं सवर्ण आरक्षण कोर्टात टिकणार नाही असंही पवारांनी स्पष्ट केलंय। राज ठाकरेंना आघाडीत घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही ते म्हणाले। तसंच ठाकरे, मोदी आणि मनमोहन सिंग यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचाही जनमानसावर फारसा परिणाम होणार नाही, कारण लोक सिनेमे पाहून मत देत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यातील पक्षाचे जे नेते दोन्ही त्यांनी एकत्र बसून हे निर्णय घ्यावे। त्यांनी एकंदर महाराष्ट्रात 288 जागा ज्या आहेत त्यासंबंधीचा जो विषय विधानसभेचा तो सध्या मागे ठेवला। आता तातडीनं लोकसभेची निवडणूक आलेली आणि लोकसभेचा निर्णय आपण घ्यावा असा विचार त्यांनी एकत्र बसून केला। महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत। 2-3दा चर्चा करून त्यातल्या 40 जागाच्या संबंधीचा विषय त्यांनी संपवला आणि 8 जागाच्या संबंधी साधारणतः त्यांच्यात असे चर्चेचा सूर होता की दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी याचा निकाल घ्यावा, प्रभावीपणानं निवडणूक लढू शकेल, पण तो काँग्रेसचा असला तरी चालेल, तो राष्ट्रवादीचा असला तरी चालेल।